विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासिकेमध्ये राज्य विधानमंडळाची जी रचना आहे ती बघितलेली आहे. तर या विधानमंडळामध्ये जे काही 3 शाखांची निर्मिती झालेली आहे, यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. तर या शासनाचे जे 3 अंगे आहेत, हे कशा स्वरूपाचं कार्य त्या ठिकाणी करत असते, याची कार्याचं स्वरूप आणि कामकाज काय आहे याची देखील चर्चा या ठिकाणी होणं गरजेचे आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण कायदे मंडळाचं कार्य कशा स्वरूपाचे चालत असते याची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, कार्यकारी मंडळ मध्ये कायदे मंडळ हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. मग कायदे मंडळाचे कार्य सर्वप्रथम बघत असताना त्याचं नावाप्रमाणेच राज्याअंतर्गत जे काही विषय राज्य सूचीमध्ये येतात, यामध्ये स्थानिक पातळीवरचे महत्त्वाचे असणारे विषय शिक्षण असतील, आरोग्य असेल, वीज असेल, परिवहन मंडळाचे असतील किंवा इतर अनेक जे जवळपास 61 विषयांचा समावेश या राज्यसूचीमध्ये होत असतो. या संपूर्ण प्रक्रियेवरती कायदे करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. मग जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून शिक्षणासंदर्भातले कायदे असतील, बस संदर्भातले कायदे असतील, शेतीचे धोरण ठरवण्याचे जे कारभार असेल, या संपूर्णवरती कारभार किंवा कायदे करण्याचा अधिकार हा कायदे मंडळाचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि मग या ठिकाणी कायदे मंडळाद्वारे कायदे करत असताना दरवर्षी विधानमंडळाचे अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं जात असतं. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाचे अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी आणि हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होत असतं. वर्षभरातून असे 4 अधिवेशनं त्या ठिकाणी होणे गरजेचे आहेत. परंतु ही 2 हिवाळी अधिवेशनं अत्यंत 2 मोठे अधिवेशने ही पावसाळी आणि हिवाळी अधिवेशने अत्यंत महत्त्वाचे अधिवेशन त्या ठिकाणी ओळखले जातात. किंवा गरज निर्माण झालीच तर असं अधिवेशन त्या ठिकाणी राज्य विधानमंडळाचं त्या ठिकाणी बोलवलं जात असतं. आणि या अधिवेशनामध्ये राज्याच्या विकासासंदर्भातले जे काही विषय चर्चेच्या पटलावरती येत असतात, या विषयावरती कायदे करण्याची भूमिका त्या ठिकाणी कायदे मंडळ त्या ठिकाणी पार पाडत असतं. या कायदे मंडळामध्ये आपण रचना बघत असताना की बघितलं की यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य त्या ठिकाणी येऊन एकत्रपणे निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. हा एक महत्त्वाचा अधिकार किंवा कार्य कायदे निर्माण करणं कायदे मंडळाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतं. मग कायदे करण्याची एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. मग या प्रक्रियेतून त्या ठिकाणी अनेक समित्या, उपसमित्या देखील निर्माण होत असतात. आणि शेवटी कायदे मंडळाने केलेल्या मसुद्याचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी राज्यपालांची सही त्यावरती होणं अत्यंत गरजेची असते. अशा स्वरूपात कायदे निर्मितीची प्रक्रिया कायदे मंडळाकडून पार पाडल्या जात असते. त्यानंतर कायदे मंडळाचं दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे कार्यकारी मंडळावरती निर्णय ठेवणे. कार्यकारी मंडळ हा शासनाचा वास्तविक कार्यकारी घटक आहे. आणि कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची निर्मिती मुळातच कायदे मंडळाच्या सदस्यांमधून त्या ठिकाणी होत असते. कायदे मंडळाचे जे काही आमदार असतात त्यांचा समावेश त्यांच्यामधूनच मुख्यमंत्र्याची निवड होते. त्यांना मदत करणारी कार्यकारी मंडळाची त्या ठिकाणी निर्मिती होत असते. पण कार्यकारी मंडळ हे काय करतं की एक शासनाची ध्येय धोरण ठरवण्याचं काम करत असतं. आणि धोरण ठरवत असताना राज्यघटनेच्या चौकटीमध्ये राहून जनतेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात की नाही हे पाहण्याचं काम कायदे मंडळ त्या ठिकाणी असतं. एखादा कार्यकारी मंडळाचा सदस्य त्या ठिकाणी सुसंगत जर काम करत नसेल किंवा संपूर्ण मंत्रिमंडळ जर राज्यघटनेनुसार किंवा जनतेच्या विकासाकडे कामात दुर्लक्ष करत असेल तर या संपूर्ण मंत्रिमंडळाला बरखास्त किंवा परत बोलवण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला त्या ठिकाणी असतो. अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी आणला जात असतो. अशा स्वरूपामध्ये
कायदे मंडळाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असते. कार्यकारी मंडळावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचं काम कायदे मंडळ करत असतं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थसंकल्प सादर करणे. दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प सादर करावा लागत असतो. येणारं उत्पन्न, खर्च होणारं उत्पन्न यांचा आकृतीबंध, ताळेबंद, एक प्रकारचा लेखाजोगा त्या ठिकाणी मांडावा लागत असतो. एक प्रकारचं वर्षभराचं आर्थिक नियोजन या अर्थसंकल्पामध्ये मांडलं जात असतं. मग राज्याचे जे काही अर्थमंत्री असतात ते अर्थसंकल्प मांडण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असतात. मग हा अर्थसंकल्प कायदे मंडळामध्येच त्या ठिकाणी सादर केला जात असतो. म्हणजेच काय की कायदे मंडळाचं देखील काम आहे की अर्थसंकल्प सादर करणं. या अर्थसंकल्पावरती अधिवेशनामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी होत असतात. या चर्चांती कोणत्या तरतुदींना मंजुरी द्यायची, कोणत्या तरतुदी नाकारायच्या, या सर्वस्वी कायदे मंडळाचा त्या ठिकाणी अधिकार असतो. जोपर्यंत या अर्थसंकल्पावर कायदे मंडळाचा बहुमताचा शिक्का बसत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला जात नाही किंवा त्याची मांडणी त्या ठिकाणी केल्या जात नसते. अशा स्वरूपाचं हे एक अर्थसंकल्प सादर करणे हे महत्त्वाचं कायदे मंडळाचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा घटक जो बघायचा आपल्याला तो म्हणजे प्रशासनावर देखरेख करणे. मग राज्याच्या कामकाजाला हातभार लावण्यासाठी कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय, कायदे मंडळाचे कायदे यांची अंमलबजावणी करत असताना एक प्रकारची स्थायी स्वरूपाची नोकरशाही देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या नोकरशाहीवरती या अधिकारी प्रशासकीय वर्गावरती नियंत्रण ठेवण्याची भूमिका देखील कायदे मंडळाची त्या ठिकाणी असते. किंवा कायदे मंडळ लोकसेवा आयोगामार्फत अनेक प्रकारच्या नवीन अधिकाऱ्यांची देखील नेमणूक त्या ठिकाणी करत असते. मी अधिकाऱ्यांचं वर्तन, त्यांची कामकाजाची दिशा एक प्रकारची नियमावली घालून देण्याचं काम राज्य मंत्रिमंडळ त्या ठिकाणी किंवा राज्य कायदे मंडळ त्या ठिकाणी करत असतं. म्हणजे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांचा दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक प्रकारचे रचनात्मक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करून देण्याचं काम देखील प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम हे कायदे मंडळाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. याबरोबरच जनतेच्या तक्रारीचं निवारण करणं हा देखील कायदे मंडळाचं महत्त्वाचं काम आहे. मग जनतेच्या तक्रारी ह्या आदानप्रदान प्रक्रियेमार्फत चालवल्या जात असतात. म्हणजेच एखादी समस्या निर्माण जर झाली तर जनता त्या ठिकाणी शासनाला त्या समस्येचं स्वरूप गंभीर कशा स्वरूपाचं आहे, कशा स्वरूपाची मदत जनतेला झाली पाहिजे यासाठी मांडत असतात. नुकताच आता आपल्याकडं महाराष्ट्रभर पावसाचं थैमान घातलेलं आहे. यामध्ये अनेक शेतीक्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे. अनेक घरांची पडझड त्या ठिकाणी झालेली आहे. मालमत्तेचं, जीवितहानीचं प्रचंड असं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. मग या ठिकाणी लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे किंवा लोकांच्या तक्रारी असा प्रचंड त्या ठिकाणी निर्माण होत असतात. या तक्रारी सोडवण्याचं काम देखील त्या ठिकाणी केलं जात असतं. याचबरोबर अनेक आपण बघतो शेतकरी वीज बिल माफ व्हावं, शेतीला अर्थसहाय्य त्या ठिकाणी सुलभ व्हावं, अल्पदराने कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केल्या जात असतात. मग या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवण्याचं काम कायदे मंडळाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. कारण शासनाचं लक्ष आपल्या मागण्याकडं वेधून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी जनता आंदोलनं त्या ठिकाणी करत असते. मग यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं शिक्षण संस्थेमध्ये देखील उभे राहत असतात. विद्यार्थी आंदोलनं होतात, शिक्षक आंदोलनं होतात, प्राध्यापक आंदोलनं होतात, शेतकरी आंदोलनं होत असतात. म्हणजेच कर्मचारी आंदोलनाचे पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यावरती ठोस पावलं किंवा ठोस निर्णय
घेणं कसं गरजेचं आहे यासाठी देखील कायदेमंडळ त्या ठिकाणी पुढाकार घेत असतं आणि याच कारणामुळं जनतेच्या तक्रारीचं निवारण करण्याची एक प्रकारची संधी कायदेमंडळाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. अशा स्वरूपामध्ये मग कायदेमंडळ हे कार्य त्या ठिकाणी करत असतं. सर्वात पहिले कायदे करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली जाते. त्यानंतर दुसरं म्हणजे कार्यकारी मंडळावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा त्यांनी घेतलेले धोरणं जनतेच्या कल्याणाशी सुसंगत आहेत की नाहीत हे बघण्याचं काम देखील त्या ठिकाणी कायदेमंडळाचं होत असतं. अर्थसंकल्प सादर करणे आणि प्रशासनावरती देखरेख ठेवण्याचं हे देखील एक महत्त्वाचं काम त्या ठिकाणी कायदेमंडळाला पार पाडावं लागत असतं. अशा स्वरूपामध्ये मग आपल्या कायदेमंडळाला अनेक पद्धतीद्वारे कामकाजाचा आढावा त्या ठिकाणी घेत असतो. आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. धन्यवाद.